सूरज था वो बदलनी था ओ रंग बिरंगी इस दुनिया के अनूठे राज गुलारियां ओ रंग बिरंगी इस दुनिया के अनूठे राज गुलारियां चंदा पर झंडा लहरा कर तारों को छू लेंगे हम भारत भारत माँ के हम भारत भारत माँ के हम जहाँ कहीं भी दिया ना जले दूर करेंगे अंधियार वसुंधरा के हर कोने में हमसे ही हो रजियार जहाँ कहीं भी दिया ना जले दूर करेंगे अंधियार वसुंधरा के हर कोने में हमसे ही हो रजियार प्यार कराए करे कर कहना पथ पर चल के राहिया ओ प्यार कराए करे कर कहना पथ पर चल के राहिया चंदा पर झंडा लहरा कर तारों को छू लेंगे हम बालक भारत माँ के हम बालक भारत माँ के हम सूरज पर हम करें सवारी पार गगन कर लेंगे हम चंदा पर झंडा लहरा कर तारों को छू लेंगे हम बालक भारत माँ के हम बालक भारत माँ के हम जहाँ पाँव में पायल हाथ में कंगन हो माथे पे बिंदिया सिपाही तो खुद सजनी तिलक लगाए जहाँ जुन पे जाए सिपाही तो खुद सजनी तिलक लगाए मुँह से तो कुछ ना बोले चुपके चुपके नीर बहाए जहाँ जुन पे जाए सिपाही तो सजनी तिलक लगाए मुँह से तो कुछ ना बोले चुपके चुपके नीर बहाए और अश्कों से अपने लिख कर भेजे प्यार की चिट्ठियाँ टाळ्या जोरदार यांच्याकडून 50 रुपये बक्षीस मिळालेलं आहे गाण्याला त्यानंतर संचालक श्री आदरणीय संचालक श्री भाऊसिंग पाटील यांच्याकडून देखील या गाण्याला बक्षीस मिळालं आहे तर आज पाचवीच्या विद्यार्थ्यांनी खूपच बक्षीस मिळवले सर त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक Today is 26th January and we are celebrating Republic Day. Good morning everyone, respected principal, teachers and all my dear friends. My name is Leena Praveen Patel. Today is 26th January and we are celebrating Republic Day.
year we celebrating Republic Day, 75th Republic Day. At first I wish you all a very Republic Day. Republic Day is the most important Republic Day. Thank you. Hello everyone, my name is Chaitanya Shalipadi. Today is 26 January, India Republic Day. First all of Happy Republic Day to all of you, all the best. On 26 January 1950, the Constitution of India Republic Day. Hello everyone, my name is Chaitanya Shalipadi. Today is 26 January, India Republic Day. First all of Happy Republic Day to all of you, all the best. And 26 January 1950, the Constitution of India came into force and made our country India Republic Day. Dr. Babasaheb Ambedkar gave the Constitution has the Constitution. Republic Day is our national festival. Since India is a republic, the people rule here. By saving this I will by saving. Thank you. बहुत अच्छा. यानंतर सिद्धी पंकज पाटिल. मेरा नाम सिद्धि है. आज 26 जनवरी है. सबसे पहले मैं आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ. गणतंत्र दिवस हमारे देश का एक राष्ट्रीय त्योहार है. 26 जनवरी 1950 को भारत का संविधान लागू हुआ था. संविधान भारत का सर्वोच्च कानून है. हमें हमेशा अपने देश का संविधान सम्मान करना चाहिए. जय हिंद, जय भारत. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव सिद्धेश पंकज पाटील. आज 26 जानेवारी बद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत घेताय. ऐकण्याची माझी विनंती. 26 जानेवारी हा दिन प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन म्हणजे हा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताला संविधान लागू झाले. भारताचे संविधान हे जगातील सगळ्यात मोठे संविधान आहे. या दिवशी भारतीय देशासाठी फारलेल्या शूरवीरांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद. माझे नाव सारंग मनोज पाटील आहे. आज 26 जानेवारी आहे आणि आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या दिवशी आपण प्रत्येक भारतीय देशासाठी प्राण देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. हा दिवस आपल्यामध्ये एकतेची व राष्ट्रीय प्रेमाची भावना जागृत करतो. धन्यवाद. माझे नाव पियुष जितेंद्र पाटील. मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गुलामगिरी संपली, झाले गणराज्य, सत्ताधारी बनले चालक, जनता झाली मालक.
आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. आज आपण हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 26 जानेवारी 1947 रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आपण आज इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेलो आहोत. आजचा हा सुवर्णमय दिवस पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य याच्यातूनच आपल्या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. अनेक महापुरुषांनी, अनेक क्रांतिकारांनी या देशासाठी आपले जीवन असले बलिदान दिले. त्या देशासाठी आपण काय करत आहोत? केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. महापुरुषांना, क्रांतिकारकांना मी आदरांजली वाहतो. शेवटी मी एवढेच म्हणेन की उत्सव 3 रंगांच्या आभाळी आत सजला. नतमस्तक मी त्या सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. या ठिकाणी पियुषने याच्यात बाकी यानंतर and all my dear friends, my name is Devendra Shukmari. Today I am standing in front of you to deliver a speech on Republic Day. Before moving forward, I would like to wish you all a very happy Republic Day. Today we are gathered here to celebrate the 75th Republic Day of our nation. On 26 January 1950, our country got its constitution and we got our independence on 15 August 1947. However, the Constitution of India came into the force on 26 January 1950. Republic Day means the Constitution of India. The citizen of the India holds the supreme power to despite representatives. Constitution give all of us the same right. Constitution give all of us the same right to. Constitution give all of us the same right. Difference between color, religion or language. So we take a place that खूप छान. यानंतर इयत्ता 10वी respect to principal, teacher and my dear friend. I am Niya Vishwanath Patil. Today we are celebrating Republic Day. That is, we are gathered. I am going to speak few words about the Republic Day, which is a very special day of Indian citizen, and I wish all of you a very happy Republic Day. On August 15, 1947, we declare our independence from British rule. But our nation was still without a written constitution. But on 28 August 1947, we declare our British rule.
But on 28th August 1947, the drafting committee was appointed to draft a constitution with the help of Dr. Babasaheb Ambedkar. Republic means the supreme power of the people living in the country, and